मेक इन गडचिरोलीच्या माध्यमातून माजी आमदार डॉक्टर देवराव होळी व त्यांनी आणलेल्या तोतया श्रीनिवास दोनतुला वारंगल जिल्हा उद्योग केंद्राचे अधिकारी व आरसेटी गडचिरोली यांचे समुपदेशक यांनी आमच्या प्रभागात बैठका घेऊन आम्हाला 100 दिवसात 100 उद्योग अगरबत्ती हा आमदाराचा उपक्रम करण्यासाठी सर्व महिलांना प्रेरित केले। वार्डातील नागरिक असल्याने व त्यांची पत्नी सोनाली आशिष पिपरे, आई मायाताई अरुण पिपरे या दोघी या प्रकल्पात सहभागी असल्याने त्यांनी आम्हाला खूप सहकार्य केले। आशिष भाऊ पिपरे यांनी वेळीच हा गोड बंगाल आमच्या बँकेच्या मॅनेजरच्या लक्षात आणून दिला। स्वखर्चातून 8000 स्क्वेअर फूट लांबीच्या टिनाचा शेड बांधून दिला। जागतिक कोरोना महामारीनंतर कोणत्याच बँकेने अर्थसहाय्य न दिल्याने व आर्थिक अडचणीमुळे हा प्रकल्प मागे पडला। सर्वसाधारण महिला असल्यामुळे बँकेचा कर्ज भरू शकलो नाही। माननीय मुख्यमंत्री महोदयांना आम्ही सर्वांनी निवेदनातून मागणी सुद्धा केलेली आहे, असे आवाहन सौ ममताताई श्रीमंतवार, सौ अर्चनाताई कांत्रोजकर, सौ कविता लटारे, सौ मीरा धोडरे, सौ शुभांगी चिटल लोंजवार इतर सर्व महिलांनी सहकार्य केले। नगरसेवक आशिष अरुण पिपरे गेल्या काही दिवसापासून माझी राजकीय बदनामी करण्याकरिता काही माझ्या राजकीय विरोधी महिलांकडून माझ्यावर आरोप केला जात आहे की मी मेक इन गडचिरोलीच्या मार्फतीने अगरबत्ती प्रकल्पामध्ये भ्रष्टाचार केलेला आहे। काही महिलांच्या अगरबत्ती मशीन विकून खाल्लेल्या आहेत, त्यांच्याकडून कमिशन घेतलेले आहेत, आम्ही आदिवासी महिलांचं शोषण केलेलं आहे। हे सगळे आरोप निराधार आणि खोटे असून माझी राजकीय पद कमी करण्यासाठी हा केलेला आरोप आहे। आम्ही मेक इन गडचिरोलीच्या मार्फतीने मी अगरबत्ती प्रकल्प जरूर पुढाकाराने केलेला आहे, परंतु यामध्ये माझा कोणताही कायदेशीर कागदपत्र माझ्या नावाचं नाही। दुसरा, मी या महिलांच्या अगरबत्ती मशीन विकलेल्या नाही, त्या प्रकल्पामध्ये जसे ते आहे तुम्ही कधी येऊन चौकशी करू शकता। तिसरा विषय, मी या महिलाकडून कमिशन घेतलेलं आहे, त्या महिलांना तुम्ही जबाब विचारा की त्यांच्याकडून 1 रुपया तरी कमिशन घेतलेलं आहे का। चौथा विषय असा आहे की काही लोकांचं म्हणणं आहे की मी याच्यामध्ये आरोपी आहे, तर याची सीबीआय चौकशी करा, ईडी लावा, ठाण्यामध्ये तक्रार करा, कोर्टामध्ये जा। तुम्हाला कायदेशीर पर्याय उपलब्ध असताना सोशल मीडियावर निवड माझी बदनामी करण्याच्या हेतूने जे हे प्रकरण चाललेलं आहे हे फार गंभीर प्रकरण आहे। याच्या विरोधात मी कोर्टात पण जाणार आहे, कायदेशीर दाद मागणार आहे, यांच्यावर मानाचा गुन्हा दाखल करणार आहे। आणि विषय शेवटी एक आहे की आता अनेक मी घोटाळे बाहेर काढलेला आहे, धानाचा बोनस घोटाळा, मेक इन गडचिरोली घोटाळा, या घोटाळ्यामध्ये मोठे मोठे माजी आमदार एक सहकारमध्ये जेलात जाणार आहे आणि या जेलात जाण्याच्या भीतीने हे तर सगळे पागल झालेले आहे आणि पागल होऊन ते माझ्याच काही लोकांना याच्यामध्ये पैसे देऊन ते समोर करून ते माझ्यावर अशा प्रकारचे गलीचे आरोप करत आहे। त्याच्यामुळे त्यांना मी कायदेशीर जबाब देणार आहे।